नमस्कार, मराठी रेसिपीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। एखाद्या वेळेस इडली शिल्लक राहिली तर या इडलीपासून तुम्ही हा नाश्ता बनवू शकता। सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। तर मसाला फ्राय इडली बनवण्यासाठी इथे मी 4 इडली घेतल्यात। त्या अशा मोठ्या आकारात कट करून घ्यायचे आहेत। अगदी झटपट हा नाश्ता बनतो, खायला सुद्धा खूप टेस्टी लागतो। एकदा बनवून पहा। तर ह्या इडल्या मी कट करून घेतलेत। आता एका पॅन मध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतले। यामध्ये चिमूटभर हिंग घातले, अर्धा चमचा जिरे, 5-6 लसूण आहे, लसणाच्या पाकळ्या आहेत त्या ठेचून घेतल्यात। कढीपत्ता घालायचा आहे, 2 हिरवी मिरची कट करून घातली। 1 मिनिटभर आपण तेलामध्ये हे सर्व परतून घ्यायचं आहे। यानंतर इथे मी 1 कांदा घातलाय। कांदा लवकर भाजावा यासाठी यामध्ये आत्ताच मी अर्धा चमचा मीठ घातले। आता हे सर्व आपण एकदा भाजून घेऊया। कांदा छान भाजून झालाय। आता यामध्ये मसाले घालायचे। अर्धा चमचा हळद घातली, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा धनेपूड आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे। मसाले तेलामध्ये 2 मिनिट भाजून घेऊया। मसाले भाजून झाले की यामध्ये कट करून ठेवलेली इडली घालायची। आता ही इडली मसाल्यांबरोबर छान परतून घ्यायचे। 3 ते 4 मिनिट आपण ही इडली परतून घ्यायचे। सर्व मसाल्यांबरोबर ही इडली मी परतून घेतले। 5 मिनिट मी ही इडली भाजली, एकदम क्रिस्पी अशी झाली। सॉस बरोबर किंवा नारळाच्या चटणी बरोबर तुम्ही ही सर्व करा। अगदी झटपट असा चटपटीत नाश्ता आपल्या इथे तयार झालाय।